नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या महा एपिसोडच्या भागवन भागामध्ये आपण बघूयात. मनोज घरी येतो तर मालती विचारते की अरे झाले तरी काय. तर लीना म्हणते की अहो तुम्ही आनंदीच्या घरी गेले होते, नक्कीच तेथे तुम्ही. तर मनोज आणखीन भडकतो ना, मी जगातील सर्वात भांडखोर आणि खडूस व्यक्ती आहे, बाकी सर्व जग संयमाचा पुतळाच आहे ना. तेव्हा लीना म्हणते की अहो किती ओरडता, शांत व्हा. तेव्हा मनोज आणखीनच ओरडतो, आणखीन ओरडेल आणि 10 मिनिटात तू आवरायला घ्यायचे, आपल्याला निघायचे. तर मालती खूप घाबरते, लीनाला सुद्धा खूप धक्का बसतो. मनोज आतमध्ये जायला निघतो तर मालती त्याचा हात धरते. मालती विचारते की अरे बाळा शांत हो, तिकडे नेमकं काय झाले ते सांग. तर मनोज म्हणतो की मला तिकडे तुझ्या नवऱ्याने 4 चौघात माझ्यावर हात उचलला. तेवढ्यात अण्णा दरवाजात येतात आणि हो बोलतात, कारण तू चुकीचं वागलात म्हणून. तेव्हा अण्णा मनोज समोर येतात आणि मालतीला म्हणतात की सार्थकच्या घरी जाऊन याने त्यांची कॉलर धरली. त्या केदाररावांना मारायला हा निघला होता आणि मनोज काय चालवले तू हे सर्व, असे अण्णा सुद्धा मनोजला विचारतात. तर मनोज म्हणतो की काय म्हणजे हे सर्व त्या सार्थक आणि आनंदीमुळेच होते. रेश्माने सुद्धा लीनाला तिचे पाय पुसण्यासाठी लावले, हे केवळ आनंदीमुळेच ना. तेव्हा अण्णा म्हणतात की अरे आनंदी आणि सार्थक सर यांची काय चूक आहे यामध्ये. अण्णा म्हणतात की ही सर्व चूक त्या रेश्माची आहे, सरळ सरळ ती या सर्वाचा फायदा घेते, हे सरळ दिसते. तर मनोज म्हणतो की रेश्मा आपल्याला त्रास देते याचं कारण आहे सार्थक आणि आनंदी. अण्णा रडतच म्हणतात की अरे मनोज तुला कसे समजावून सांगू. तर मनोज म्हणतो की मला समजवायची काही गरज नाही आणि आता या घरामध्ये सुद्धा मी थांबणार नाही. आणि लीनाला म्हणतो की तू सामान बांध, आपण लगेच निघूयात. तेव्हा अण्णा मनोजचा हात धरतो आणि तुला घरातूनच जायचे ना, मग आम्ही दोघे जातो, तू कशाला जातोस, हे तुझंच घर आहे. तर मनोज म्हणतो की नाही, हे माझे घर नाही, हे घर आहे तुमच्या लाडक्या आनंदीचं आणि लाडक्या जावयाचे, माझं घर नाही. आम्ही फक्त नावाला इथे राहतो आणि वेळोवेळी येथील अपमान सहन करण्यासाठी. तेव्हा अण्णांना वाटतं की मनोजला आता कसे समजावू. तर मालती पुढे रडतच येते आणि मनोज काय इतके आडमोठ्यासारखा वागतो रे. एकतर आनंदी आणि सार्थक सर अंशुमनच्या केसमध्ये आहे आणि तू कशाला आणखीन इतके टेन्शन देतोस रे. तू त्यांचा मेहुणा आहे, तूच त्यांना आधार द्यायला हवा आणि तूच त्यांच्या घरी भांडण करून आलास का. मनोज का असे वागतो रे, शोभतो का तुला हे सर्व. तेव्हा मनोज मालतीचा हात झिडकारतो आणि ती रेश्मा लीनाला तिचे पाय पुसण्यासाठी लावते, ते तुला चालते का असे विचारतो. तेव्हा लीनाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि ती मनोजला म्हणते की अहो मी स्वतः ते केले होते आणि मला ते करावे लागले. मी रेश्मा मॅडमला विनवणी केली होती की तुम्ही ती केस मागे घ्या, यात आनंदीचा काय दोष आहे हो. तर मनोज म्हणतो की सर्व गोष्टीचा दोष हा आनंदीचाच आहे, तिच्या वाईट गोष्टीचं मूळ आहे, पनवती आहे ती पनवती. तर अण्णांना खूप राग येतो आणि अण्णा लगेच जोरात मनोजवर ओरडतात. अण्णा पुढे येतात आणि आती होते, आनंदीबद्दल आता एकही शब्द मी ऐकून घेणार नाही असे म्हणून मनोजला धमकावतात. तर मनोज म्हणतो की हो बरोबर आहे तुमचे, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा की आजपासून तुम्हाला फक्त एक मुलगी आहे, तुमचा मुलगा आजपासून तुम्हाला कायमचा मेला. ते ऐकून अण्णा, मालती, लीना यांना खूप धक्का बसतो. तर मनोज लीनाला म्हणतो की फक्त तुझ्याकडे 10 मिनिट आहे, 10 मिनिटामध्ये तू सर्व सामान पॅक कर आणि लगेच निघायचे. मनोज रागाने आतमध्ये निघून जातो. त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा मनोजच्या त्या वागण्याने खूप रडत असते. तर सार्थक तिला समजावतो की प्लीज तुम्ही रडू नका, तर मी लगेच आता रेश्माशी बोलतो म्हणून तो रेश्माला फोन लावण्याचा प्रयत्न करतो. रेश्मा मात्र फोन उचलत नसते. तर सार्थक म्हणतो की फोन नाही उचलत तर मीच आता तिला प्रत्यक्षात भेटायला जातो, म्हणजे नक्की बोलेल. आनंदी म्हणते की नका सार्थक सर, नका जाऊ, त्या काही ऐकून घेणार नाही, कारण त्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही. सार्थक म्हणतो की आनंदी प्रयत्न तर करून देत आणि सार्थक लगेच रेश्माकडे निघून जातो. तर आनंदी विचार करते की काय होणार, हे सर्व कसे होणार, म्हणून आनंदीला खूप टेन्शन येते. त्यानंतर इकडे सुधा आणि अरविंद रूममध्ये असतात. तर वृंदा तेथे येऊन त्यांना म्हणत असते की सुधा बघितलेस ना काय झाले ते, म्हणूनच मी तुला सांगत होते की आपण आपल्या लेवलच्या माणसाची सोयरी करूया. तेव्हा सुधाला राग येतो आणि वृंदा का हा विषय काढतेस ग तू असे म्हणते. तर वृंदा म्हणते की अगं वाईट वाटते, नशीब तू येते ते सर्व बघण्यासाठी नव्हते. अगं आनंदीच्या त्या बेवड्या भावाने आपल्या दारात येऊन केवढा तमाशा केला. तिचे वडील नंतर येऊन हात जोडतात, अगोदरच त्यांनी 2 कानाखाली देऊन का समजावले नसेल त्याला.
अगं थोडीफार आपली आबरू उरली आणि ती सुद्धा ही आनंदीच्या घरचे वेशीवर टांगायला निघलेत. आपल्या सार्थकवर सुद्धा त्यांनी हात उचलला आणि केदारला सुद्धा धक्काबुक्की केली आणि आता ती रेश्मा त्यांना त्रास देते. मग त्यात आपण काय करणार? आणि या सगळ्यामध्ये आपल्या सार्थकचा काय दोष येतो ते मला सांग तू. अरविंद म्हणतो की हे बघ वृंदा, आपल्याला त्यांची सुद्धा बाजू समजून घ्यायला हवी. वृंदा म्हणते की सर्वांची बाजू आपण समजून घेतली म्हणून हे सर्व होते भाऊजी. आतापर्यंत सार्थकने सुद्धा आनंदीची बाजू समजून घेतली, मग काय झाले? त्यात तर तो अडकला, केस चालू आहे त्याच्यावर. त्यामुळे सुद्धा आता तरी डोळे उघड, आपल्या सार्थकच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे. अशी हातावर हात देऊन बसू नको, नाहीतर सर्व उद्ध्वस्त होईल. त्यानंतर इकडे मनोज हा लीनाला धमकावत असतो की तू आत्ताच्या आत्ता तयारी करायला घे. तर मनोज त्याला समजावण्याचा प्रयत्न करते परंतु तो ऐकत नाही. तेवढ्यात सान्वी येते आणि मनोजला विचारते की बाबा कुठल्या घरी जायचे आपल्याला? तर मनोज म्हणतो की तुला समजेल, तू तुझी खेळणी आवरण्यासाठी घेतली ना. तेव्हा सान्वी लगेच निघून जाते. मनोज म्हणतो की आता लगेच तू निघण्याची तयारी कर. तर लीना म्हणते की आओ तुम्ही इतका राग मनामध्ये नका धरू, शेवटी अण्णा तुमचे वडील आहेत, तुम्ही शांत व्हा. तर मनोज म्हणतो की एकदा आपले ठरले, आपण निघतोय, मला समजावण्याचा प्रयत्न करू नको. तर लीना विचारते की मग आपण जाणार तरी कुठे? तर मनोज म्हणतो माझ्या एका मित्राच्या घरी जातो, काही दिवस आपण तिकडे थांबूयात, मग बघूयात की कुठे जायचे ते. तर लीना रडतच विचारते की आओ इतका तडकाफडकी निर्णय का घेता तुम्ही? आणि सान्वीचं काय मग? हे बघा आई आणि अण्णांना आपण अशा परिस्थितीत कसे सोडून जाणार? मनोज म्हणतो की वा, आपण फक्त त्यांचा विचार करायचा, ते आपला विचार करतात का? लीना म्हणते की हो करतात, ते तुमचा विचार करतातच म्हणून तुम्हाला थांबवण्यासाठी ते तुमच्या मागे आले होते. अण्णांनी तुमच्यावर हात उचलला परंतु दुसऱ्या कुणाला तुमच्यावर हात उचलून दिला नाही. आणि आज रागाच्या भरात काही वेडेवाकडे झाले असते तर मग त्यामुळे माझे थोडेसे ऐका, राग थोडा कमी करा. राग हा माणसाचा शत्रू आहे, मग आपणच त्यात आणखीन अडकत जातो. तर मनोज रागाने म्हणतो की ते मला कळत नाही का? रेश्मा तुझ्याशी जे काही वागली ना ते मला सहन नाही झाले. लीना म्हणते की वागली तर वागली, हा तिचा स्वभाव आहे, आपण त्याला काही करू शकत नाही, त्या चुकतात म्हणून आपण सुद्धा चुकायचे असते का? तेवढ्याच सान्वी तिची खेळणी घेऊन येते. तर लीना तिला म्हणते की तू बाबांसाठी पाणी घेऊन ये. तर सान्वीला ती मुद्दाम बाहेर पाठवते. तर मनोज हा लीनावरच ओरडतो, मी आत्ता कुणाचे समजून घेणार नाही, आत्ता आपण घर सोडून जातो म्हणजे जातोच. सान्वी ही ग्लास भरून घेऊन येते आणि बाबांचा हात धरून बाबा हे घ्या पाणी आणि शांत व्हा असे म्हणते. तर मनोज लगेच थबकतो. तेव्हा मनोज खाली बसतो आणि सान्वीकडेच बघत असतो. तर सान्वी आपल्या हाताने मनोजला पाणी पाजते. तर मायेने सान्वीच्या डोक्यावरून हात फिरवते. त्यानंतर इकडे सार्थक रेश्माकडे येतो आणि रेश्माला विचारतो की तू माझे फोन कॉल्स का उचलत नाही? तेव्हा रेश्मा म्हणते की का, आता काय बोलायचे तुला? तर सार्थक म्हणतो तू आनंदीच्या घरच्यांना का त्रास देते? तर रेश्मा म्हणते की मी नाही तर तेच मला त्रास देतात. सार्थक म्हणतो की रेश्मा का अशी वागतेस, तू तशी नाही. तर रेश्मा सार्थकला म्हणते की मी कशी आहे हे तुला अजून कळलेलेच नाही, आणि कळले असते तर आज तू माझ्या सोबत असता, आणि ही परिस्थिती तूच आणली त्या आनंदीमुळेच. तेव्हा सार्थक म्हणतो की अशी जबरदस्तीने प्रेम नाही होत. तर रेश्मा म्हणते की मग उपकाराने होते का? आनंदीची मदत करायची होती म्हणून तू तिच्याशी लग्न केले का? मग तिचे प्रेम खरे आहे हे कशावरून? की नुसता तुझा वापर करून घेते ती? तर सार्थक रेश्मावर जोराने ओरडतो. रेश्मा म्हणते की माझ्यावर ओरडू नकोस, तुला माहिती होते की माझे तुझ्यावर प्रेम आहे, पण प्रत्येक वेळेस तू मला हुडकावून लावले, मग आता होणाऱ्या परिणामांना सुद्धा सामोरे जायला तयार राहा. सार्थक म्हणतो की रेश्मा असे काय करतेस, जरा ऐक. तर रेश्मा म्हणते की आता ही रेश्मा कुणाचीच ऐकणार नाही आणि तोऱ्यात गाडीत बसून निघून जाते. तर सार्थक म्हणतो की अगोदर सर्वकडून कोंडी झाली आणि त्यात ही अशी वागतेस, वाईट वेळ आल्यानंतर सर्व फासे हे उलटेच पडत असतात, म्हणून सार्थकला आणखीन टेन्शन येते. त्यानंतर इकडे अण्णांनी मनोजला मारलेले असते, म्हणजे आनंदीच्या घरातील सर्वांसमोर अण्णांना ते खूप वाईट वाटते, म्हणून अण्णांना त्याचा त्रास होऊन अण्णा आपले हात खिडकीवर जोरजोराने आदळतात. त्यांच्या हातातून पूर्णपणे असे लाल होऊन रक्त निघते. तर मालती तेथे धावत येते आणि अण्णांना धरते. अहो हे काय करता तुम्ही? तर अण्णा म्हणतात की हो, मी आनंदीच्या घरच्यांसमोर मनोजला असे मारायला नको होते. मालती अण्णांना खाली बसवते आणि त्यांचे ते हात बघून किती स्वतःला मारून घेतलेस म्हणून तिला खूप वाईट वाटते.
आणि अण्णांना शांत राहण्यासाठी सांगते. तर अण्णा म्हणतात की मी काय करू ते मला नाही समजत. तर मालती म्हणते की शांत व्हा, देव नक्की काहीतरी करेल, तो आपल्या पाठीशी आहे. मालती रडतच म्हणते की मी देवीकडे नवस केला, नक्की आनंदीचे सर्व काही चांगले होईल, ती या संकटातून नक्की बाहेर येईल. आणि लीलाने सुद्धा मनोजला समजावले, मग सर्व काही आता शांत होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि सार्थक राव सुद्धा आपल्याला म्हटले ते रेश्मा मॅडमशी नक्की बोलतील आणि करतील काहीतरी. अण्णा खूप रडतात आणि मनोजला वाटते की आपलं फक्त आनंदीवरच प्रेम आहे, त्याच्यावर नाही, असेच त्याला वाटते. मालती म्हणते की तसे नाही, त्याला सुद्धा समजते. तर अण्णा म्हणतात की मग तो असा कसा बोलला की फक्त आजपासून तुम्हाला एक मुलगी आहे, मुलगा तुमचा मेला. मालती समजावते की रेश्मा मॅडम आपल्याशी जी काही त्यांनी नोटीस पाठवली त्यामुळे तो चिडला आणि त्यात लीना तेथे गेली आणि तेथे जे काही घडले ते त्याला माहीत झाल्यामुळे तो आणखीनच चिडला. अण्णा म्हणतात की हो मला माहिती आहे, त्याचा संताप झाला असेल, पण म्हणून कुणी असे तोडून बोलते का? कुणी घर सोडून जाते का? आणि स्वतः तर बाप झाला, मग त्याला इतके कळत नाही की बापासाठी सर्व लेकरं हे सारखेच असतात. म्हणून अण्णा आणखीनच रडतात. तर मालकी म्हणते की तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका, त्याला कळेन हे सर्व एक दिवस. तर अण्णा म्हणतात की ते बघायला आपण जिवंत तर असायला हवे ना. मालती म्हणते की अहो काय बोलता तुम्ही, आणि शांत व्हा, परत असे काही बोलू नका. त्यानंतर इकडे सार्थक घरी येतो. आनंदी त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते आणि सार्थकला पाणी देते. तर सार्थक म्हणतो की नको. तेव्हा आनंदी विचारते की काय झाले, काय म्हटल्या रेश्मा मॅडम? सार्थक सांगतो की ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. तर आनंदी म्हणते की वाटलेच होते मला, कारण त्या खूप दुखावल्या गेल्या, तर अशाच पद्धतीत त्या राग काढतील. तर सार्थक म्हणतो की असं कोणतावरही असा राग काढतं का कोणी या पद्धतीत, इतका त्रास द्यायचा? तेव्हा आनंदी म्हणते की हे सर्व माझ्यामुळे होते. तर सार्थक म्हणतो की आनंदी मी तुम्हाला किती वेळेस सांगितले की असे काही बोलत जाऊ नका, तुम्ही मला प्रॉमिस केले होते की तुम्ही रडणार नाही तर माझ्यासोबत लढणार, अजून खूप मोठी लढाई आहे आणि तुमची साथ असल्याशिवाय मी ती नाही जिंकणार. तेव्हा सार्थक हात पुढे करतो आणि मला साथ देतान का असे म्हणतो. तर आनंदी सार्थकच्या हातामध्ये हात देते. हो सर, मी कायम तुमच्या सोबत आहे असे खुशून म्हणते. आणि फक्त याच लढाईत नाही तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुमची अर्धांगिनी बनून तुमच्या कायम सोबत राहून तुमची साथ देईल. तेव्हा सार्थक म्हणतो की बाद झाले, आणखीन मला काही नको, गोष्टीच्या जोरावर मी कितीही मोठ्या वादळाचा सामना करू शकतो. तेव्हा आनंदी म्हणते की सर उद्या कोर्टाची तारीख आहे. तर सार्थक म्हणतो की हो, आणि यातून मला निर्दोष सुटायचे सुद्धा. तेव्हा आनंदी म्हणते की हो सर, निकाल आपल्याच बाजूने लागणार, माझी मन मला सांगते की ही लढाई आपणच जिंकणार. तेव्हा आनंदी आणि सार्थक एकमेकांकडे बघून खुश होतात. दिवशी कोर्टाची तारीख सुरू होते. तर आता पुढे कोर्टामध्ये काय होणार हे एपिसोडच्या भाग 2 भागामध्ये बघूयात. धन्यवाद.